मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे राजमाता जिजाऊंच्या 128व्या जयंतीनिमित्त एक भव्य धार्मिक सोहळा पार पडला। देशभरातून लाखो भक्त उपस्थित होते, ज्यांनी राजमातांच्या चरणी अभिवादन करून त्यांना आदर व्यक्त केला। संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला होता, तर ऐतिहासिक राजवाडा रोषणाईने सजवला गेला। सोहळ्यात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि बुलढाणा पालकमंत्री मकरंद आबा पाटील उपस्थित होते। त्यांनी भाविकांशी संवाद साधला आणि आश्वासन दिले व पुढील वर्षी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पूजन व दर्शन आयोजित केले जाईल। या घोषणांमुळे भाविकांमध्ये आनंद आणि समाधान व्यक्त झाले। सोहळ्यात जाधव घराण्याचे वंशज राजे शिवाजी जाधव यांनी विधिवत पूजा करून राजमाता जिजाऊंना अभिवादन केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख जलिंदर बुधवत देखील उपस्थित होते आणि त्यांनी सिंदखेड राजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारला तत्काळ निर्णय घेण्याचा इशारा दिला। राजमाता जिजाऊंचा हा जन्मोत्सव केवळ धार्मिक सोहळा नाही, तर मातृत्व, राष्ट्रभक्ती, संस्कार, त्याग आणि स्वराज्याची प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा ठरला। उपस्थित प्रत्येक स्तरावरून भक्तिमय भावना, गौरव आणि ऐतिहासिक संस्कृतीची जाणीव स्पष्ट पाहायला मिळाली। संपूर्ण सोहळा भक्तिमय, उत्साही आणि प्रेरणादायी ठरला आणि जिजाऊ भक्तांच्या श्रद्धेने संपूर्ण सिंदखेड राजा नगरी उजळून निघाली। महाराष्ट्र 24 करिता सचिन पाटील, अकोला, बुलढाणा। आज जिजाऊ जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा 428वा जन्मदिवस लाखोच्या संख्येनं संपूर्ण देशभरातून जिजाऊ प्रेमी माननीय छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी मंडळी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये येते। विशेष करून महिला वर्गांचा सुद्धा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सहभाग असतो आणि खऱ्या अर्थानं हे आपल्या सिंदखेड राज्याचं, बुलढाणा जिल्ह्याचं, ज्याला आपण मातृतीर्थ जिल्हा जिजामातेच्या नावानं ओळखतो, त्याचं हे वैभव आहे। आज 12 जानेवारीला हा जन्मोत्सव साजरा करत असताना आपण पाहत असाल की प्रचंड उत्साह या ठिकाणी पुरुषांमध्ये, महिलांमध्ये, तरुणांमध्ये, तरुणीमध्ये ओसांडून वाहताना आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित जिजामातेचं आज दर्शन घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा लोक या ठिकाणाहून घेऊन जातात आणि आचरणात आणायचा प्रयत्न करतात। आज या जिजाऊ जन्मोत्सवाच्या मी सर्वांना मनापासून खूप 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 शुभेच्छा देतो। साहेब, या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे आणि विकास झालेला नाही खंत जी आहे ती लखुजी राजे यांच्या वंशजांनी व्यक्त केली आहे। हे बघा, महाराष्ट्र सरकारनं सिंदखेड राजा विकास आराखडा मागच्या काळामध्ये जाहीर केलेला आहे आणि ही कामं वेगवेगळ्या विभागाकडे दिलेली आहेत। आपण पाहतो इथलच्या बऱ्याचशा वास्तू ह्या केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात, काही वस्तू राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली येतात, काही सार्वजनिक बांधकाम असेल, काही नगरपालिका सिंदखेड राजाच्या अंतर्गत कामं केली जातात। आणि आज आपण या ठिकाणी दरवर्षी आपण या ठिकाणी येतो, दरवर्षी कुठलं ना कुठलं नवीन कामं या पूर्ण झालेलं आपण या ठिकाणी पाहतो। निश्चित या विकास आराखड्याला थोडा पूर्ण व्हायला उशीर लागत आहे। त्याचं कारण की पुरातत्व विभागाची जी कामं असतात ही अतिशय बारकाईनं त्या केल्या जातात। ज्या पुरातन वास्तू आहेत त्याचं सामरस्य ठेवत त्या सर्व कामं त्यांना करावे लागतात आणि हे करत असताना काही अडचणी येतात, त्यामुळं थोडा उशीर ती कामं पूर्ण व्हायला लागतो। पण लवकरात लवकर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा विकास आराखडा पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो आणि राहू। लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे।